नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो, तुमचं आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राच्या हवामानाविषयी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। विशेषतः उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यातील पावसाचा जोर अधिक असणार आहे। उत्तर महाराष्ट्राचा पावसाचा अंदाज। हवामान विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। म्हणजेच या भागांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। लोकांनी आणि शेतकऱ्यांनी यावेळी सतर्क राहणे गरजेचे आहे। तर जळगाव जिल्ह्यातील येलो अलर्ट जारी केला असून तिथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण आणि घाटमाथा। संपूर्ण कोकण पट्टा आणि घाटमाथ्याचा भाग आजच्या पावसाच्या सर्वाधिक प्रभावित होणार आहे। हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। म्हणून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे। मराठवाडा विभाग। मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। या ठिकाणी काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो, तर उर्वरित मराठवाडा म्हणजे बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहील, पण काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र। विदर्भातील नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये फारसा पाऊस अपेक्षित नाही। येथे हवामान साधारणतः कोरडे राहणार आहे। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये देखील हवामान कोरडे राहील, फक्त तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना। हवामान विभागाने दिलेल्या या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी। जोरदार पावसाच्या जिल्ह्यांमध्ये पिके वाचवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करा, तर कोरड्या हवामानाच्या जिल्ह्यांमध्ये सिंचन व्यवस्थेची काळजी घ्या। नागरिकांसाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी एक सूचना आहे। ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे तिथे जाण्याचे टाळा। नद्या नाल्यांजवळ जाऊ नका। वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याची पर्यायी व्यवस्था ठेवावी। प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा। एकंदरीत पाहता महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाचे वेगवेगळे चित्र दिसणार आहे। कोठे मुसळधार पाऊस तर कोठे कोरडे हवामान असे मिश्र वातावरण राहणार आहे। मित्रांनो, हवामान विभागाचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी। आपण सुरक्षित राहा, सावध राहा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।